तर पहा, हे आहे कृष्णकमळ आणि मस्त असं हे फुल उमललंय आणि ते ही कळी पण आली आहे अजून एक. तर या सगळे खिचडी खायला. पहा मस्त असा रंग आपल्या तुपाला आलेला आहे. आता हे थंड करायचं आणि त्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, नाही तर मग आपल्या एका स्टीलच्या डब्यामध्ये. तर पहा, हे आहे कृष्णकमळ आणि मस्त असं हे फुल उमललंय आणि ते ही कळी पण आली आहे अजून एक. ती पण आता आज उद्या उमलन. पण किती छान दिसतंय कृष्णकमळ. पहा इथं पण 2 कळ्या आहेत अजून. मस्त असे कृष्णकमळाला आता फुलं यायला लागलेत. इथं पण 2 कळ्या आल्यात आणि इथं पण एक फुल उमललंय आणि एक कळी आहे. मस्त, किती छान वाटतंय ना. चला मस्त घेऊ आता हे कमळ आपल्याला देवपूजेला. मागं पण एकदा असंच फुल आलं होतं, परंतु मी शेअर करायचं राहूनच गेलते. मी व्हिडिओ घेतला होता पण शेअर करायचं राहूनच गेलं होतं. तर आता भरपूर 3-4 कळ्या आल्या होत्या. हे फुल पण छान उमललेलं होतं. म्हणलं चला आता तुमच्याशी शेअर करूया. आणि नेमका आज गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी मला हे कृष्णकमळ भेटलं. म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं छान वाटत होतं ना. आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं असं यातून आपल्याला जाणवतं. कारण आपण जे काही झाडं लावू, जे काही फळबागा लावू किंवा भाजीपाल्याचं लावू किंवा फुलांचं लावू, ते जर आपल्याला फळ द्यायला तयार झालं, फुल द्यायला तयार असलं तर आपल्याला खूप आनंद होतो. तसंच मला आज झाला. हे कृष्णकमळ पाहून खूप मन असं आनंदित होत होतं. तर पहा माझी मस्त अशी देवपूजा झाली आज गुरुवारची अभिषेक घालून. त्यानंतर उंबरापूजन वगैरे सगळं काही झालं. तुळशीची पूजा आता भेटते सगळे कामं आवरल्यावर. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि व्हिडिओला पण आपल्या सुरुवात झाली आहे. तर पहा सकाळी माझं सकाळ सगळं काही काम आवरून झालंय. आता बरोबर दुपारचे 12 वाजलेत आणि माझं सगळं काही आवरून झालंय. डबे गेलेत, फरशी झाली, बाकीचं देवपूजा वगैरे सगळं काही झालंय. चला मला करायचंय तूप. आपण रोज जी दुधावरची साय येते ती बाजूला काढून ठेवलेली असते, त्याचं करायचं आहे तूप. म्हणलं चला तुमच्याशी पण ते तेवढं शेअर करावं. तर काही काहींना ना खूप अडचणी येतात तूप काढण्यासाठी, परंतु आता मी कशी तूप काढते अगदी सोप्या पद्धतीने ते तुमच्याशी थोडंसं शेअर करणार आहे. करूया आपलं तूप आपण. तर पहा ही आहे साई. आता ह्या साईपासून आपल्याला तूप तयार करायचंय. आता याच्यात मी काय केलंय, फक्त साई टाकली आहे. आपल्या दुधावर जी वर साई येते ती फक्त साई आहे. आणि जवळजवळ ही गाईचं दूध आहे, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला पिवळं दिसत असेल. म्हशीचं जर साई असली तर ती तूप पण तिचं पांढरं होतं. आता हे तूप पण पिवळं होईल आणि साई पण आपली पिवळी दिसतीये. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मी आणि त्यानंतर मग आपली ही साई घालून घेणार आहे. म्हणजे काय होतं, खाली चिटकून राहत नाही. पाणी थोडंसं घालून घेतलं ना भांड्यामध्ये तर ते सगळं असं वरती येतं. तू आपलं लोणी जे आहे ते सगळं वरती येतं. आता हे असं झालंय. आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. गाईच्या तुपाला जास्त पाणी लागत नाही लोण्याला. हे पहा मस्त असं आपलं लोणी आलंय वरती. हे पहा आता हे लोणी एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मग राहिलेलं साई आपण हलवून घेऊ. पहा आता गाईच्या तुपाला आहे ना लोण्याला जास्त वेळ लागतो हलवायला. आणि म्हशीचं काय होतं, थोडंच फिरवलं तरी लोणी लगेच येतं. परंतु गाईच्या लोण्याला वेळ लागतो यायला, कारण दूध पण पातळ असतं आणि साई पण थोडीशी
हे असते. आणि म्हशीच्या दुधाचं काय होतं, साई पण घट्ट असते, त्यामुळे तूप पण आपलं लोणी पण लवकर येतं. मस्त भांड्याचं लोणी सगळं काढून घेते. आता ह्याच भांड्यात मी लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे आपले भांडे पण जास्त खराब होणार नाहीत आणि आपल्याला घासायचा पण जास्त त्रास होणार नाही. अगदी कमी भांड्यात मी हे लोणी काढत आहे. तर पहा, आता ज्यामध्ये मी साई ठेवलेली होती तेच भांडं स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे आपले भांडे पण जास्त खराब होणार नाहीत आणि आपल्याला घासायचं पण जास्त ताण होणार नाही. किती भारी लोणी निघलंय, मस्त मऊ मऊ. तर पहा, आता हे लोणी ना आपल्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून काढायचं, म्हणजे याला वास राहत नाही. आणि तूप पण आपलं जास्त दिवस टिकतं, म्हणून ह्या लोण्याला आहे ना 3-4 पाण्याने चांगलं असं धुवून घ्यायचं. कारण ही साई आहे ना आपली जवळजवळ 10 ते 15 दिवसांची साई आहे, त्यामुळे काय होतं, साईला पण थोडासा वास लागलेला असतो आणि लोण्याला पण येतो. स्वच्छ धुवून घेतलं की मग लोणी वास नाही मारत आणि टिकतं पण भरपूर तूप. मग असं स्वच्छ पाणी त्यातून निघलं पाहिजे, म्हणजे आपलं लोणी चांगलं धुवून झालं म्हणायचं. आणि आता याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मगच आपल्याला हे लोणी काढवायला ठेवायचं. पहा किती मस्त असं आपलं लोणी तयार झाले. याचं आपण बटर पण करू शकतो. फ्रीजमध्ये जर हे लोणी असंच ठेवलं तर याचं बटर पण आपलं तयार होणार. फ्रीजरमध्ये ठेवायचं एक, आणि त्यानंतर मग एक अर्ध्या 1 तासाने काढलं तरी आपल्याला बटर भेटणार. तर चला आता मी हे लोणी ना ह्या कढईमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला लोणी काढवायला ठेवायचं आहे आणि त्यापासून तूप काढायचं आहे. मस्त असं तूप निघून जाईल. आता फक्त माझं हे एक भांडं, मिक्सरचं एक भांडं आणि हे पातेलं, बस एवढंच खराब झालंय. आता ते कसं धुवायचं ते पण मी तुमच्याशी थोडं शेअर करते, म्हणजे हे तेलकट भांडे आहेत ना पटकन निघून जातात. आता हे पण सगळं असं वरती यायला लागले. आता थोडंसं गॅस कमी करून ठेवायचा, नाहीतर हे पटकन ओतू जाऊ शकतं. तर पहा, आता हे पाणी आहे ना, हे पाणी म्हणजे आपलं ताक झालं. आता हे ताक आहे ना आपल्याला कढीपत्त्याच्या झाडाला घालायचं आहे, म्हणजे कढीपत्त्याच्या झाडाची आपल्या ग्रोथ चांगली होते. म्हणून हे सगळं ताक आहे ना आता मी कढीपत्त्याच्या झाडाला घालणार आहे, कारण हे खाण्यालायक नाही आहे. 15 दिवसाची साई असल्यामुळे हे ताक खायला पण चांगलं नाही. त्यासाठी आता हे आपण आपल्या कढीपत्त्याच्या झाडाला घालूया. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, तिथं घेतलं मी गरम पाणी आणि ह्या गरम पाण्याने हे सगळे काही भांडे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे तेलकटपणा त्यांचा निघून जातो. हे पहा, स्वच्छ असं भांडं तेलकट निघून गेलं. त्यानंतर आपण जे काही लिक्विड वापरत असू भांड्याला, त्या लिक्विडने आपल्याला हे भांडे घासून घ्यायचे. आणि त्याच गरम पाण्याने आपल्याला हे भांडे सगळे परत एकदा धुवून घ्यायचे.
तर चला आता आपलं तूप पण होतंय. तूप होतंय तोपर्यंत आज आहे गुरुवार आणि आज आहे उपवास, त्याच्यामुळे करायची खिचडी. म्हणलं आता खिचडी करून घेऊया, तोपर्यंत आपलं तूप पण होईल. आता मस्त खिचडीसाठी शेंगादाणे थोडेसे भाजून घेते. शेंगादाणे भाजून घेतले की खिचडी खायला पण चवदार लागते. असं एक बटाटा कापून घेते. आला काय वास? पाहिजे आपली खिचडी पण तयार झाली आहे आणि इकडं तूप पण आपलं चांगलं उकळत आहे. चला आता तूप तयार होत आहे तोपर्यंत मी काय करते, खिचडी खाऊन घेते. तर चला, तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त असं उकळत आहे तूप आपलं. तर आता खिचडी आपली खाऊन होस तोपर्यंत आपलं तूप पण होईल. चला मग खाल्ल्यानंतर भेटूया, आपलं तूप कसं होतंय ते पाहूया. तर या सगळे खिचडी खायला. तर पहा खिचडी खाऊन झाली तोपर्यंत आपलं तूप पण तयार झालंय. हे पहा मस्त असं घरच्या घरी बनवलेलं तूप. आपलं मस्त तसं तूप तयार झालंय. आणि मी इथं काय केलंय, तुळशीचे 3-4 पानं घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता ही पानं मी त्या तुपामध्ये टाकणार आहे, म्हणजे आपलं मस्त असं आयुर्वेदिक तूप तयार झालं. आणि एक 5 मिनटं परत एकदा त्याला कडून द्यायचंय. हा मस्त असा रंग आपल्या तुपाला आलेला आहे. आता हे थंड करायचं आणि त्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, नाही तर मग आपल्या एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. असं जर आपलं तूप झालं ना तर आपलं तूप परफेक्ट झालं असं आपण समजायचं. आणि थोडंसं तूप जर आपलं असं घट्टसर किंवा पांढरं वाटत असेल तर म्हणायचं आपल्या तुपात अजून कसर आहे. परंतु आता हे तूप आपलं परफेक्ट तयार झालंय मस्त. तर चला तूप कसं झालं तुम्ही पाहिलंच. मस्त असं तूप तयार झालंय आपलं घरच्या घरी आयुर्वेदिक असं तूप. आणि हे आहे गिर गाईंचं तूप आहे. हे काय आपलं जर्सीचं नाही आहे. गिर गाईंचं दूध आम्ही आणतो. साहेबांना गिर गाईचं दूध खायचं आहे, त्याच्यामुळं ते गिर गाईचं दूध आम्ही आणतो आणि त्याचं मग मी हे तूप बनवलेलं आहे. जर आपण त्यांच्याकडून हे तूप घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खूप महाग देतात. ते आम्ही विचारलं पण होतं, परंतु खूप महाग देतात. त्यामुळं मग आम्ही काय केलं, घरच्या घरी दूध आणल्यानंतर साई काढली आणि त्यापासून आता हे मस्त असं तूप बनवलंय. तर कशी वाटली तुम्हाला तूप काढण्याची पद्धत
कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।